मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे आणि रेड अलर्टमुळे मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगडमधल्या पण शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर माटुंग्यामध्ये झाड पडण्याचं सत्र सुरूच आहे। माटुंग्यासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। झाडं कोसळल्यामुळे काही रस्त्यांवर वाहनांचं नुकसान झालेलं आहे। मोठमोठी झाडं कोसळली आहेत, वृक्ष कोसळलेले आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेऊया। आमच्या प्रतिनिधी सहकारी प्रणाली आपल्या सोबत आहेत। प्रणाली, माटुंग्यात झाड कोसळलंय। खरं तर मुंबई, ठाणे, उपनगर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत। काय आत्ताचं अपडेट? काल जो काही दिवसभर पाऊस झाला आणि मोठ्या सोसाट्याचा जो वारा सुटला होता, त्याचा परिणाम असा होता की काल मुंबईमध्ये खूप झाडं पडली आणि रात्रीसुद्धा वाऱ्याची परिस्थिती तशीच असल्यामुळं आत्ता मी माटुंगा परिसरामध्ये शीतलादेवी मंदिर मार्ग जो आहे त्या मार्गावर ही खरं तर संपूर्ण झाड नाही आहे, पण झाडाची एक मोठी फांदी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण रस्त्यामध्ये पडलेली आपण पाहतो आहोत। ती रात्रीच्या वेळेला पडलेली असल्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचून त्यांनी ती काही अजून हटवलेली नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी येणारी जी वाहनं आहे ती काही वाहनं दाटीवाटीचा रस्त्यातून मार्ग काढत निघण्याचा प्रयत्न आपण बघतोय करतायत। छोट्या गाड्या निघून जात आहेत, परंतु मोठी जी वाहनं आहेत त्यांना मात्र थोडीशी कसरत करावी लागते। हे एकच झाड नाही तर या संपूर्ण परिसरामध्ये खूप सारी झाडं जी आहे ती पडलेली आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर अजून मुंबई महानगरपालिकेनं आकडेवारी दिलेली नाही की काल किती झाडं पडलीत आणि रात्रभरामध्ये अजून किती झाडं पडलेली आहेत, परंतु काल रात्री पावसाचा जोर थोडासा कमी झालेला होता। काल रात्री आपण बघितलं की शहर परिसरामध्ये पाऊस जो आहे तो थोडा कमी झालेला होता, परंतु सोसाट्याचा वारा जो आहे तो अजूनही सुटलेला आहे। आणि आज सुद्धा 3 तास सकाळचे जे 3 तास आहे त्याच्यात अलर्ट देण्यात आलेला आहे की 3 तासामध्ये प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मुळात सोसाट्याचा वारा सुटण्याची परिस्थिती आपण तिथे पाहतोय की मोठं एक झाड जे आहे त्या रस्त्याच्या मध्ये पडलं होतं, परंतु महानगरपालिकेला काल ते कळलेलं असल्यामुळे त्यांनी हे झाड कापलेलं आहे। पण इथे हा जो मुख्य शीतलादेवीचा रस्ता आहे, इथे ठिकठिकाणी आपल्याला झाडाच्या फांद्या पडलेल्या बघायला मिळत आहेत। या सगळ्या खरं तर एका बाजूला करण्यात आलेल्या आहेत, परंतु रात्रभरामध्ये सुद्धा मोठी झाडं जी आहे ती मुंबईमध्ये पडलेली बघायला मिळत आहेत। अगदी शिवाजी पार्क परिसरातली 2 ते 3 मोठी झाडं जी आहे ती उन्मळून पडलेली आहे आणि त्यामुळे आज शिवाजी पार्क परिसर अत्यंत सामसूम आहे। तिथे आज फार कोणी फिरायला आलेलं नाही आहे। ज्या पद्धतीनं कालपासून मुंबईच्या संबंध आसपासच्या परिसरामध्ये सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे झाडं पडलेली आहे, ही झाडांची संख्या मागच्या वेळेला ज्यावेळेला वादळ आलं होतं, तौक्ते वादळ जेव्हा आलं होतं त्यावेळेला जी झाडं पडलेली होती तशासारखीचीच परिस्थिती आता दिसून येते आहे। त्यामुळं एकूणच मुंबईमधल्या झाड पडण्याच्या ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि तौक्ते वादळाच्या वेळेला जशी परिस्थिती निर्माण झालेली होती झाडं पडण्याची, तशीच चित्र आज मुंबई परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे। खरं पाऊस या ठिकाणी खूप कमी झाला आहे, अजून पाऊस फारसा नाही आहे, परंतु सोसाट्याचा वारा मात्र सुटलेला आहे। अनेक गाड्यांचं सुद्धा नुकसान या ठिकाणी झाडं पडल्यामुळे आपल्याला झालेलं बघायला मिळत आहे। त्यामुळे झाडांचं व्यवस्थित छाटणी न होणं किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने छाटणी न होणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण या झाडांच्या पडण्याच्या प्रमाणामधून दिसून येत आहे। अगदी बरोबर। धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। संततधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच कधीही धोक्याची पातळी ओलांडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, शक्यता निर्माण झाली आहे। नदीनं सध्या इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोक्याच्या पातळीपर्यंत काही वेळ पोहोचेल जर उल्हासनगरमध्ये असाच पाऊस पडत राहिला तर। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। गेल्या 3 दिवसांच्या तुलनेमध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये आज मोठी वाढ झालेली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। उल्हास नदीचं अपडेट आपण घेतोय। जसं रायगडमधल्या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहेत, कोल्हापुरातली पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे, तसंच मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमध्ये जी उल्हास नदी आहे ती इशारा पातळी ओलांडून गेलेली आहे, धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे। आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश
मंजुळा अनंत. मुंबई उपनगरांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहे. उल्हास नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी अवघे काही मीटर शिल्लक आहेत. आपण उल्हास नदीची ही दृश्य पाहू शकतो. रौद्र रूप असं उल्हास नदीला आलेला आहे आणि याच उल्हास नदीला अनेकदा पूर आल्यानं बदलापूर शहरामध्ये महापूर आलेला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि यावर्षी देखील तीच परिस्थिती ओढावते काय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढत आहे. विशेष म्हणजे बदलापूर नाही तर कर्जत तालुक्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतोय, रायगड जिल्ह्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे. सध्या उपनगराध्यक्ष मॅडम या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मॅडम, काय सध्या परिस्थिती आहे? उल्हास नदीची पाणी पातळी जर आपण पाहिली तर प्रचंड वाढलेली आहे. काय प्रशासनाच्या वतीनं सगळी व्यवस्था करण्यात आली? गेले 48 तास जर आपण बघत असाल तर प्रशासन अगदी बारकाईने या गोष्टींचं मॉनिटरिंग करत आहे आणि कुठेतरी जरी बदलापूरमध्ये पाऊस काल संध्याकाळपासून थोडा कमी जरी झाला असला तरी कर्जतसारख्या ठिकाणी पाऊस भरपूर असल्यामुळे या उल्हास नदीची पातळी ही आपल्याला आता वाढताना दिसते. कुठेतरी आता धोक्याच्या पातळीकडे आपण वाटचाल करत आहोत. पण असं जरी असलं तरी प्रशासन प्रत्येक आपत्कालीन ह्याच्यासाठी सुसज्ज आहे. जी नजदीकची गावं आहेत ती आता आपण खाली करायला, त्यांना सतर्कतेचा इशारा आपण देण्यासाठी अनाऊन्समेंट्स करणं असू देत, त्यांना जर वेळ पडली तर त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आपले जे अग्निशमन दलचे जवान आहेत किंवा जे आपत्कालीनचे जे दल आहेत तेही सुसज्ज आहेत आणि तशी वॉर्निंग देण्यासाठी ऑलरेडी सकाळपासून ते लोकांनी अनाऊन्समेंट सुरू केलेली आहे. सकाळपासूनच आम्ही प्रत्येक सखोल जागेचा आढावा आम्ही घेतच आहोत. कुठेतरी आपले मुख्याधिकारी असतील, आपल्या नगराध्यक्षा मॅडम असतील, सर्वच जण आम्ही गेले 48 तास या बदलापूरवरती अगदी बारकाईने आम्ही लक्ष देतोय आणि कुठेतरी नागरिकांना हे आव्हान असेल की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. घराच्या बाहेर पडू नका. प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं अशा प्रकारची माहिती आपल्याला उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी दिली. गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, उल्हास नदी, बदलापूर. तळकोकणामध्ये दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे बळीराजानं शेतीच्या कामांना सुरुवात केलेली आहे, वेग दिलेला आहे. आज हवामान विभागानं रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय, तळकोकणात ऑरेंज अलर्ट दिलाय. जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरं आणि गोठ्यांची पडझड झालेली आहे. काही लाखो रुपयांचं नुकसान झालंय. हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं जिल्हा प्रशासनानं सुद्धा नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका असं सांगितलेलं आहे. पालघरच्या पश्चिम भागात पावसानं दमदार हजेरी लावली. पालघर रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. पश्चिम रेल्वे धीम्या गतीनं त्यामुळे सुरू आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झालेला आहे. पालघरमध्ये ट्रॅकवर पाणी साचलंय आणि चांगलंच पाणी वाहतं आहे. त्यामुळे पालघर रेल्वे स्टेशन बंद झालंय. तिथून पुढे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिथली वाहतूक बंद झालेली आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे. पालघरचा हा रेल्वे ट्रॅक आहे.